मित्रांनो राम राम. ही आहे आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवगळ येथील आनंद नगरी. या आनंद नगरीचा आनंद घेण्यासाठी हे शेवगळ ग्रामस्थ आलेले आहेत. सर्व काही हे शिवतेज आणलेली आहे पाणीपुरी, माझा मुलगा शिवतेज. त्याच्यानंतर हे सार्थक समर्थ यांनी आणलेली आहे पावभाजी, याची किंमत 20 रुपये आहे. मग ही आहे राज आटकळ यांनी मसाला पापड आणलेला आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने चालू आहे. त्याच्यानंतर श्रावणी प्लस आरुषी यांनी आणलेली आहे पाणीपुरी. हे अशा पद्धतीनं सर्व आणलेलं आहे. सोहमने आणलेलं आहे. सोहमने आणलेली आहे चटपटीत भेळ, तिची किंमत आहे 10 रुपये. ज्ञानेशने आणलेला आहे वडापाव, तुम्ही बघू शकता. सुंदरसा वडापाव आहे. त्याच्यानंतर आनय आणि सार्थक यांनी आणलेला आहे चिवडा. हे आहेत यादव मॅडम आमच्या शाळेतील. मॅडम व्हिडिओ घेतलेला. ही दिव्या आहे, दिव्याने आणलेलं आहे अननस, तिची किंमत आहे 10 रुपये. हे बघू शकता. त्याच्यानंतर वेदिकाने आणलेले आहेत गुलाबजामुन. काय केवढ्याला गुलाबजामुन केवढ्याला आहे? 10ला आहे का? बरं. संजीवनीनं आणलेलं आहे पॅटीस, तुम्ही बघू शकता. स्वराजनं आणलेले आहेत मसालेदार चणे. आदर्शाने आणलेलं आहे थंडगार रस, थोड्या वेळानं रस येणार आहे. हे बघा. अर्णवनं आणलेलं आहे गोल गोल आप्पे, किंमत आहे त्याची 10 रुपये. हे बघू शकता तुम्ही. असे काही गावकरी आनंद घेत आहेत. त्याच्यानंतर आणलेले साईराजनं गरमागरम पोहे आणि लाडू. त्याच्यानंतर श्रेयसनं आणलेली आहे पाणीपुरी. श्रेयस कितीचे किती आहेत पाणीपुरी? प्लस चहा आणलेला आहे. आरोहीनं आणलेलं आहे. हाजीराज गुलाबजामुन आणलेले आहेत त्यांनी. वा, बघू शकता तुम्ही. हो, प्रियंका आणि प्रांजलने आणलेले आहे वडापाव, तुम्ही बघा. त्याच्यानंतर सार्थकनं आणलेले आहेत तिळाचे लाडू. हे बघा, असे उत्तम असे किती सुंदर असे तिळाचे लाडू बनवलेले आहेत. त्याच्यानंतर हृदयने आणलेली पाणीपुरी, हे बघू शकता. हृदय हो हे बघू शकता. सर्व काही गावकरी आनंद नगरीचा आनंद घेत आहेत. थोड्याच वेळात महिला देखील येणार आहेत. हे बघा, आमचे युवा मित्र चालू आहेत, यांचा पाणीपुरी वगैरे आनंद वडापाव खात आहेत. इकडं यांनी घेतलेलं आहे बघा सतीश. या मागील उद्देश आपण सरांना नक्कीच विचारणार आहोत. या आनंद नगरीचा उद्देश काय आहे काय नाही, हे बघू शकता तुम्ही. सर्व काही काय होते सगळं. पाणीपुरी खाल्ली, वडापाव खाल्ला, असं का? लाडू खाल्ला, असं का? पुरी भाजी खाल्ली. वा. बर. कस काय होते आयटम? छान. शाळेने हो उपक्रम राबविलेला कस काय वाटलं तुम्हाला? मस्त वाटलं का? आनंद वाटला? बरं. महिला देखील आलेल्या आहेत. हो, रवीने घेतलेला आहे पापड, तुम्ही बघू शकता. व्यवसायामधील गणित हे कळले पाहिजे. पाणीपुरी, हे बघा, शिवतेजची पाणी चोरी चालू आहे. भागवतने त्यांना मदत करत आहेत. हो, लगेच. आपण जिल्हा परिषद शाळा शेवगळ यांचे मुख्याध्यापक श्री बद्री यादव सर यांना थोडक्यात या आनंद नगरीचं महत्त्व विचारू. सर, जी या आनंद नगरीचा उद्देश नेमका काय असतो? आनंद नगरीचा उद्देश हा आहे की विद्यार्थ्याची जी काही कमाई असते, विद्यार्थ्यांनी व्यावहारिक ज्ञान होण्यासाठी, विद्यार्थ्याला व्यवहारातून गणिताची ज्ञान होण्यासाठी हे आनंद नगरीचं नियोजन केलेलं आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी समजा एखादा पदार्थ तयार जर केला तर त्या पदार्थ तयार करण्यासाठी त्याला किती रुपये खर्च आला आणि त्या खर्चातून त्याला नफा किती झाला आणि तोटा किती झालेला आहे, हे व्यावहारिक ज्ञान समजण्यासाठी या आनंद नगरीचं आपण आयोजन केलेलं आहे. या आनंद नगरीमधून विद्यार्थ्याला पुढील भविष्यामध्ये ज्यावेळेस तो एखादा व्यवहारात व्यवसायामध्ये उतरेल त्यावेळेस त्याला हे समजतं की एखादा व्यवसाय करताना त्या व्यवसायामध्ये नफा किंवा तोटा ह्या गोष्टी
जीवनामध्ये आवश्यक असतात आणि त्याच्यामुळं आपण हे आनंदनगरीचे व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावं याच्यासाठी हे आनंदनगरीचं नियोजन केलेलं आहे आणि याच्यामधून विद्यार्थ्याला त्याची खरी कमाई त्यांनी स्वतः एखादी गोष्ट तयार केलेली असते स्वतः तयार करणं आणि रेडीमेड विकणं याच्यामध्ये थोडासा फरक आहे. स्वतःचं ज्ञान आजमावण्यासाठी हे आनंदनगरीचं आपण नियोजन केलेलं आहे आणि हाच त्याच्या मागचा उद्देश आहे की विद्यार्थ्याला त्याची स्वतःची खरी कमाई ओळखता यावी आणि करता यावी यासाठी हे आपण आनंदनगरी केलेली आहे.